हिंदू धर्मात धनत्रयोदशीला खूप महत्त्व आहे. यावर्षी हा सण 18 ऑक्टोबर शनिवारी येत आहे. 19 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी तिथी आहे. त्यामध्ये तुम्ही 18 ऑक्टोबरलाच खरेदी करू शकला नाही तर दुसऱ्या दिवशी 19 ऑक्टोबरला शुभ मुहूर्तावर खरेदी करू शकता. या दिवशी भगवान धन्वंतरी, कुबेर देवता आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. असे केल्याने आरोग्य लाभते आणि जीवनात सुख समृद्धी येते. धनत्रयोदशीला खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. सोने, चांदी आणि भांडी या व्यतिरिक्त काही विशेष वस्तू घरात आणल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. यामुळे धनधान्यात वाढ होते आणि जीवनातील दुर्भाग्य दूर होऊ शकते. धने हे धनवृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे धनत्रयोदशीला धने खरेदी करून घरी नक्की आणावेत. त्यानंतर ते माता लक्ष्मीला अर्पण करावे आणि त्यातील काही दाणे काढून आपल्या घरातील कुंड्यांमध्ये पेरावेत. असे म्हटले जाते की पेरलेल्या धान्यांपासून रोपटे उगवले तर घरात नेहमी सुख समृद्धी टिकून राहते आणि जीवनात आनंद येतो. सुपारी. धनत्रयोदशीच्या पूजेत सुपारीचा वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. शास्त्रानुसार सुपारी यमदेव, ब्रह्मदेव, इंद्रदेव आणि वरुणदेव यांचे प्रतीक आहे. धनत्रयोदशीच्या पूजेत वापरलेली सुपारी उचलून आपल्या घरातील तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावी. असे केल्याने घरात कधीही पैशाची तंगी भासत नाही. बताशे. धनत्रयोदशीच्या शुभप्रसंगी घरात बताशे नक्की खरेदी करून आणावेत आणि ते माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. असे मानले जाते की बताशे हे देवी लक्ष्मीचे प्रिय खाद्यपदार्थ आहेत आणि ते शुभ कार्यामध्येही वापरले जातात. त्यामुळे श्रद्धेने पूजा करण्यासोबतच देवीला बताशांचा नैवेद्य दाखवल्याने जीवनातील दुर्भाग्य दूर होऊ शकते आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. पितळेची भांडी. सध्या सोने चांदीचे भाव खूप वाढले आहेत. त्यामध्ये तुम्ही धनत्रयोदशीला सोने किंवा चांदी खरेदी करू शकला नाही तर पितळेची भांडी देखील खरेदी करू शकता. धनत्रयोदशीला पितळेची भांडी घरात आणणे देखील शुभ मानले जाते. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते आणि जीवनातील नेहमी सुख समृद्धी टिकून राहते. कापूर. धनत्रयोदशीला कापूर खरेदी करून आणावा. त्यानंतर माता लक्ष्मी, कुबेर यंत्र आणि भगवान धन्वंतरी यांची कापरासोबत विधीपूर्वक पूजा करावी. धनत्रयोदशीला घरात कापूर आणून पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. पुराणांमध्येही सांगितले आहे की कापूर मनाला शांत करतो आणि त्यांच्या सुगंधाने पूजेचे स्थान पवित्र होते. त्यामुळे धनत्रयोदशीला कापूर नक्की जाळावा. झाडू. धनत्रयोदशीच्या सणाला घरात झाडू आणल्याने विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की झाडू हे माता लक्ष्मीचे स्वरूप आहे. त्यामुळे धनत्रयोदशीला घरात झाडू आणल्याने माता लक्ष्मीचे आगमन मानले जाते. जेव्हा तुम्ही या झाडूने घर साफ करता तेव्हा कचऱ्यासोबत घरातील नकारात्मकता देखील दूर होऊ लागते. तसेच घरात सुरू असलेल्या आर्थिक अडचणीतून दिलासा मिळू शकतो आणि जीवनातील अनेक समस्या दूर होतात. विड्याची पाने. विड्याच्या पानांना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. तसेच शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या पूजेसाठी ती अत्यंत आवश्यक सांगितली आहेत. असे मानले जाते की विड्याच्या पानांमध्ये देवी देवतांचा वास असतो आणि ती धनत्रयोदशीच्या सोबतच दिवाळीच्या पूजेत वापरणे देखील शुभ मानले जाते. त्यामुळे धनत्रयोदशीला विड्याची पाने घरात नक्की आणावीत. यामुळे देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी येते.